मला कोणीतरी सांगितलंय आणि एक स्टेटमेंट मी ऐकलं, इथं भाईजी नावाचे कोणी नेते आहेत का? त्यांचं भाषण इथंच कुठेतरी झालं होतं. त्यांनी काय सांगितलं होतं की त्यांचा उमेदवार म्हणजे घड्याळाचा उमेदवार 6 वाजल्यानंतर काय करतो? गमती जमती करतो का नाही करत? म्हणजे सकाळी उठणार 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता फोन बंद, आणि जर चुकून फोन केला तर काय बोलतो हेच कळत नाही. तुम्ही सगळे हुशार आहात. 2 गाड्या आहेत. एका गाडीचा ड्रायव्हर चांगला व्यक्ती आहे चरण भाऊ सारखा, आणि दुसरी गाडी आहे ज्याच्यामध्ये आपले विरोधक घड्याळाचे उमेदवार ते त्या गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणून बसलेले आहेत. आणि आता 6 वाजले आहेत आणि 6 वाजल्यानंतर त्यांना कुठं जायचं, कसं चालवायचं, ब्रेक कुठं आणि एस्केलेटर कुठं हेच माहित नसेल तर मी तुम्हाला विचारतो, तुम्ही कुठल्या गाडीमध्ये बसता? चरण भाऊच्या गाडीमध्ये? गाडी म्हणजे काय तर मतदारसंघ, ड्रायव्हर म्हणजे काय लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधीची जबाबदारी असती की त्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घ्यायची, आणि काळजी फक्त 6 तासासाठी नाही तर 24 तासासाठी काळजी ही घेण्याची जरूरत आहे. आणि या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना सांगतो की चरण भाऊ हे आपल्या सर्वांसाठी मनापासून काम करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.